आज आपल्या संवादासाठी ठेवलेले विषय हे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा अध्ययन. आत्मा शब्दाचा अर्थ ज्याच्यामुळे आमची सर्व गोष्टी चालतात. माझे डोळे ज्यांच्यामुळे पाहतात, माझी कान ज्यांच्यामुळे ऐकतात, माझी तोंड ज्यांच्यामुळे बोलते आणि माझे हात पाय ज्यांच्यामुळे मूवमेंट करतात, असं कोण आतमध्ये आहे त्याला आत्मा आत्मा असं नाव आहे. आणि हा आत्मा केवळ आमच्यातच असतो अशातला भाग नाही. किंवा या आत्म्याला दुसरं अर्थ म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी आपण ज्याला देतो त्याला आत्मा म्हणावं. फर्स्ट प्रायोरिटी कोणाला आहे जगात? फर्स्ट प्रायोरिटी कधीही माणूस दुसऱ्यांना देत नसतो, स्वतःलाच देत असतो. एक मुलगा श्रीमंत बापाचा होता आणि तो मोठा झाला, पण लग्न करण्यापूर्वीच वडील वारले. वारल्यानंतर विचारात पडला की मला तरी आता लग्न करायचं आहे, पण माझ्या वडिलांची इच्छा काय होती कुणास ठाऊक माझ्यासाठी. म्हणून वडिलांच्या कपाटातली पुस्तक माझ्यासाठी काय लिहून ठेवले काय माझ्या वडिलांनी, म्हणून सगळी पुस्तक पलटत होता. पालटत असताना त्यांना एक फोटो सापडला. एक सुंदर मुलगी होती ती फोटो, आणि त्या मुलीचे फोटो घेऊन तो विचार करायला लागला की बहुतेक माझ्या वडिलांनी माझ्यासाठी बघून ठेवलेली ही मुलगी असावी, म्हणून ह्या मुलीशी लग्न करायचं. म्हणून तिचा शोधाशोध घ्यायला सुरुवात केला. कुठेच ती मुलगी भेटेना. शेवटी वडिलांचा एक मित्र होता बालपणीचा, त्या मित्रांना जाऊन विचारला, तुम्हाला माहिती आहे का ही फोटो कोणाची आहे? आणि तो म्हणाला, हो मी ओळखतो हे फोटो कोणाचेही नाही आहे. तू जेव्हा हायस्कूलला होतास 10वीला त्यावेळी एक नाटक केला होतास, नाटकात मुलीचं पात्र केला होतास, तुझीच फोटो आहे. म्हणजे माणूस आयुष्यात प्रेम कोणावर करतोय तर स्वतःवरच करत असतो आणि नेक्स्ट नंतर दुसरं कोणावरही करतो. कोणाचाही प्रेम असेल फर्स्ट प्रायोरिटी स्वतःला असतो आणि सेकंड प्रायोरिटी कोणासाठीही असतो. आणि फर्स्ट प्रायोरिटी ज्यांच्याकरता असतो त्याला आत्मा असं नाव आहे. आत्मा म्हणजे आमच्या जीवनात जो फर्स्ट प्रायोरिटी आहे त्यालाच आत्मा असं नाव आहे. आणि हा आत्मा ही शरीर मन बुद्धी हे सर्वही चालवण्याचं काम करत असतो. पण तो कधीही बाहेर येत नाही, कधीही कोणाला काही सांगत नाही. फक्त त्याच्या उजेडात हे सर्वही, जसं सूर्य काहीही करत नाही, पण सूर्याच्या उजेड आल्याशिवाय या जगातल्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीज चालू होत नाही. सूर्याच्या केवळ प्रकाशामुळे जसं ॲक्टिव्हिटीज चालतात तसा आत्मा नावाचा एक प्रकाश सगळ्यांच्या हृदयात असतो आणि त्याच्या प्रकाशामुळे आमच्या सगळ्या ऐकण्याची, पाहण्याची, बोलण्याची, बसण्याची, उठण्याची, झोपण्याची, जेवणाची जेवढी प्रक्रिया आहे ते सर्वही चालत असतात. आणि ह्याला जाणण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात. आत्म्याला जाणण्याची प्रक्रिया हे केवळ माझ्यातच असतो का? नाही आहे, या जगात खूप साऱ्यांच्यात असतो. या आत्म्यालाच आपण असं समजतो की हा भगवंताचा एक अंश आहे आणि तो आमच्यात आहे असं आपण समजतो. जसं की एक 10-20 भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवलेले, सूर्याचा प्रतिबिंब त्यात पडतो. 50 सूर्य त्यात दिसतात, प्रत्येक भांड्यात एक एक, पण ओरिजिनल सूर्य एकच असतो, प्रतिबिंब मात्र भिन्न भिन्न असतात. तसं आम्ही जेवढी शरीर आहोत तेवढी हे पात्र आहेत आणि आमच्या अंतःकरणच ही पाणी आहे आणि ह्याच्यात परमात्म्याची पडलेली प्रतिबिंब म्हणजेच आत्मा आहे असं आपण म्हणतो. आणि हा आत्मा सगळ्यांच्यात आहे आणि या आत्म्यापर्यंत पोचण्याचा अनेक मार्ग आहेत. योगशास्त्र त्याकरता एक मार्ग आहे. मनबुद्धी इंद्रियांचा निग्रह करून अंतर्मुखी होऊन स्वात्म्याला पाहणं. दुसरं कर्मयोग असतो,
जी कर्म आमच्यासाठी मिळते त्या कर्मामध्ये पूर्णपणे झोकून घेणं आणि त्या कर्मातनं आनंद मिळवणं, कर्मच तिथे सर्वात प्रधान असतो, कर्मामध्येच परमात्मा आहे असं समजणं, हेही आत्माध्ययनच आहे. तिसरा एक मार्ग असतो की प्रीती किंवा प्रेम म्हणतो, जे निष्कलंक, अत्यंत व्यवहाराच्या पलीकडे असणारा निर्मळ निष्कळ प्रेम जे आहे त्यालाच परमात्मा असंही म्हणतात. आणि ते प्रेमाने एकमेकांना आपण जिंकू शकतो, एकमेकांच्या आत्म्यापर्यंत पोचू शकतो. आणि चौथा एक मार्ग आहे, औपनिषदिक मार्ग म्हणतो त्याला. त्या उपनिषदांमध्ये जीव म्हणजे तू, हे दिसणारा प्रपंच आणि ह्यांचा मालक जिथेही असेल तिथे, कारण मालक डोळ्यासमोर दिसेलच असं नाही आहे, देव सगळ्यांना दिसेलच असं नाही आहे, पण दिसत नाही याचा अर्थ नाही असं म्हणता येणार नाही. बरीच लोक म्हणतात जो दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा कठीण. नवरा बायको सारखे भांडत होती, बायको म्हणत होती देव आहे, देवाशिवाय ही सृष्टी झालेली नाही आहे. नवरा म्हणत होता जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. दर दिवशी भांडणं व्हायची. लहान बाळ होता घरात, मुलगी होती एक छोटी. मुलगी म्हणाली आईला, आई रोज भांडताय कशासाठी? मी म्हणतो देव आहे आणि त्यांच्यामुळेच हे सर्व चालते असं म्हणते, आणि तुझा बाबा म्हणतोय जोपर्यंत तो दिसत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणतोय. मुलगा म्हणाला मुलगी म्हणाली प्रॉब्लेम आज मी सॉल्व्ह करून टाकते. काय करणार तू? आता 20 वर्ष झाली मी भांडते, अजून पटला नाही तुझ्या बाबाला. मुलगी म्हणाली संध्याकाळपर्यंत पटवते की नाही बघा. पण बाबांनी घरी आल्यावर काही विचारलं तरी सांगायचं मला माहीत नाही, मुलीला विचारा मग मी उत्तर देईन म्हणाले. बाबा घरी आला, टेबलवर एक सुंदर चित्र रेखाटून ठेवलेले होते, आणि चित्र पाहिल्यानंतर बायकोला विचारलं अगं हे चित्र कुणी काढून ठेवले इथे? ती म्हणाली मला काही माहीत नाही, पोरीला विचार. पोरगीला विचारलं बाबा हे चित्राची कथा फार विचित्र आहे आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही म्हणाले. बाबा म्हणाला असं कसं होईल सांग तरी. नाही, सकाळी मी बसले होते घरात, त्या समोरच्या दुकानातनं कागद आपोआप आला आणि ते टेबलवर बसला, आणि शेजारच्या दुकानातनं पेन्सिल आला आणि चित्र रेखाटून परत गेला. तिसऱ्या दुकानातनं कुंच आणि रंग आले आणि रंगून निघून गेले. हे आपोआप झाले बघा बाबा चित्र म्हणाले. बाबा म्हणाला मूर्ख आहेस तू, असं कुठलं चित्र आपोआप बनत असते का म्हणा. बाबा असं कसं म्हणताय तुम्ही? का नाही बनणार म्हणाले. बनते. बाबा म्हणाला नाही. मग मुलगी म्हणाली जर या चित्र काढणारा कुठे असेल तर मला दाखवा म्हणाली ती. अगं चित्र काढणारा माणूस आत्ता जरी आम्हाला दिसत नसला, ज्या अर्थी चित्र आहे त्याला एक चित्रकार असायलाच पाहिजे असं म्हणाला. बाबा एका चित्रासाठी चित्रकार असायलाच पाहिजे म्हणताय, आणि एवढा ब्रह्मांड नावाचं एवढा मोठं चित्र दिसते, ह्याला कोणतरी ब्रह्मांड नायक नसेल का? आणि ह्याला बनवणारा कुठे नसेल का? बाबा म्हणाला काय म्हणायचं आहे तुला? नाही, रोज घरात भांडताय तेच मला म्हणायचं आहे. तेव्हा बाबा म्हणाला एक चित्र जर चित्रकाराशिवाय निर्माण होत नाही, हे सृष्टी कोणाशिवायही निर्माण होत नाही असं कसं म्हणताय तुम्ही? तो म्हणाला नाही असायलाच पाहिजे. तो मला दिसत नाही ह्याचा अर्थ नाही असं म्हणता येत नाही, पण तो असतो. कुठे असतो त्याचा शोध घेणं ही आमचं कर्तव्य असते. यालाच अध्यात्म असं नाव आहे. कोणाला कुठे दिसतो, कोणाला कुठे दिसतो, कोणाला प्राण्यांमध्ये दिसतो, कोणाला झाडांमध्ये दिसतो, कोणाला मातीत दिसतो, कोणाला पर्यावरणात दिसतो, कोणाला दीन दुबळ्यांमध्ये दिसतो, कोणाला अशक्तांमध्ये दिसतो, कोणाला कशात दिसतो, दिसत असतो. कोणाला मुलांमध्ये दिसतो, कोणाला आईवडिलांमध्ये दिसतो, कोणाला बुजुर्ग लोकांमध्ये दिसतो, कोणाला गुरुजनांमध्ये दिसतो. आम्हाला जर परमात्मापर्यंत जायचं असेल तर मी अनेक मार्गांपैकी एक मार्ग बघितलेले आहे, सुंदर सेवा करणं. मी हैदराबादला गेलो होतो
IT मध्ये काम करणारा शंकर नावाचा एक तरुण भेटला मला. मी त्याला विचारलं, कोण आहेत घराकडे? म्हणाला, माझी आई एकटीच आहे आणि मी एकटाच मुलगा आहे. काय करतोयस? मी IT मध्ये काम करतो म्हणाला. मग कामच करतोयस की आणखीन काय? नाही स्वामीजी, मी काम करतो, 8 तास माझी ड्युटी करतो. त्याच्याबरोबर जाता येता मला वाटेत जिथे जिथे बिल्डिंगची काम दिसत आहेत, त्या बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचे इथे काम करणारी जी मजूर असतात त्यांची मुलं ही गल्लीत खेळत असतात आणि कुठल्याही शाळेत ते जातात का ह्याची माहिती घेतलं तर जात नाही असं कळलं. आणि या मुलांना घेऊन मी हळूच त्यांना एक शाळा सुरू केली इथे रस्त्यावरच, की रोज 1 तास या मुलांना शिकवायला सुरुवात केली. आणि नंतर हळूहळू या मुलांची एवढा माझ्याबरोबर संपर्क सुरू झाला की शिकवता शिकवता मला जिथे मी 10 मुलांना घेऊन शिकवायला सुरुवात केली, ही मुलं कधी 100 झाली मला कळलं नाही. आणि ही झालेले कळल्याबरोबर पलीकडच्या वार्डमध्ये जे काम चालू होती तिथले कामगार लोक आले आणि आमच्याकडे पण एक सुरू करताय का अशीच क्लास? आमची मुलांना काय लिहिता वाचता येत नाही आहे, परीक्षेला बसत नाही आहे. मग यांनी यांच्या अत्यंत प्रिय मित्रांना सांगितलं आणि त्या प्रिय मित्राला सांगितलं की 1 तासभर तू असं असं ह्यांना शिकवायचं. त्यांनी 3 वर्षामध्ये 25 ठिकाणी आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत आत्ता तो क्लास चालवतो हैदराबादमध्ये. 1 रुपया कोणाकडूनही न घेता आपल्या आयुष्यातलं नोकरी करून 1 तास या गरीब मुलांसाठी म्हणून अत्यंत लोकप्रिय व्यक्ती बनली. तो कशासाठी करतो? नाही, हे केल्याने मला आनंद मिळतो, या मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतंय आणि ही मुलं शिकले, शाणे झाले आणि माझ्यासारखे काहीतरी बनलं, एका घराण्याचा उद्धार केल्याचा पुण्य मला लाभतो, बस एवढ्यासाठीच करतो म्हणाले. त्या हैदराबादमध्ये, त्याच हैदराबादमध्ये मला आणखीन एक माणूस दिसला, त्याचं नाव राम. हँड्स इन हॉस्पिटॅलिटी नावाची एक संस्था आहे त्याची. त्याला विचारलं, राम काय करतोयस, तुझे आई वडील काय करतात? तो म्हणाला, माझे आई वडील कोण आहेत मला माहीत नाही, मी रस्त्यावर भीक मागत होतो. मला जेव्हा कळायला लागले तेव्हा मी रस्त्यावर भीक मागत होतो आणि भीक मागणं मला बरं वाटत नाही म्हणून मी एका कॅन्टीनमध्ये कप बशी धुवायचा, टेबल पुसायचा कामाला लागलो की मेहनत करून खायचं, फुकट नाही खायचं. आणि माझी प्रामाणिकता आणि परिश्रम पाहून मालकाला दया आली. त्याने मला हॉटेलमधल्या किचनमध्ये माल बनवायला शिकवला, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ बनवायला शिकवला आणि मी चांगला रेसिपी बनलो. आज आंध्रामध्ये राम नावाचा रेसिपी असा आहे, त्याला आमंत्रित करत नाही असं एकही चॅनल नाही आहे आणि त्या रामच्या लेख लिहिला नाही असं कुठलंही पत्रिका नाही आहे, रेसिपीवरच. आणि तो राम मी एकटंच या भिकारी वृत्तीतनं निवृत्त होऊन चालणार नाही, माझ्यासारखे मी काही मुलांना उभं करायला पाहिजे म्हणाला. आणि काम करत असताना, काम करता करता तो राम आज 3000 रस्त्यावरचे भीक मागणाऱ्या मुलांना रेसिपी बनवला आहे, 3000 मुलांना. आणि त्याची टार्गेट आहे की माझ्या आयुष्यात 10,000 मुलांना, कोणाला 25,000 पेक्षा कमी पगार असणार नाही अशा पद्धतीने मी रेसिपी बनवेल. त्याच्याकरता त्याने हँड्स इन हॉस्पिटॅलिटी नावाची संस्था काढली. काढून आज जिथे बोलवतील तरुण तिथे जातो आणि शिकवून येतो. सेवा करण्याचे मार्ग किती आहेत म्हणतात. आणि ही सेवा आम्हाला तरी आनंद देतातच, पण इतरांनाही आनंद देतात. मला 1-2 मुलं बेंगलोरमध्ये दिसली. काय करत होते ते? मूळचे आसामची मुलं. ते IT मध्ये काम करत होतं. एक IT मध्ये काम करत होता, एक हॉटेल मॅनेजमेंटचं कोर्स करून काम करत होता हॉटेलमध्ये. त्या दोघांनी मिळून ठरवलं आपण काय सेवा करायचं, आमच्यासारखे खेड्यागावातल्या मुलांसाठी आपण काय करू शकतो. त्या दोघांनी मिळून 2 तास दिवसाला आपण देशासाठी द्यायचं. मग काय करायचं, एक खोली घेतली भाड्याने, स्वतःचीच कम्प्युटर घेऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंतची जेवढी न्यूज येतील, न्यूज पेपर्स असतील
आणि त्या न्यूजपेपर्समध्ये वेगवेगळ्या नोकरीसाठी येणारी जे कॉल फॉर्म्स आहेत ते कलेक्ट करायचं. कलेक्ट करून त्या सर्व बातम्या एकत्रित करून या कंपनीत मॅनेजर पाहिजे, इथे क्लार्क पाहिजे, इथे अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, वॉचमॅन पाहिजे, असं सगळी बातमी एकत्रित करायचा. त्यांनी दोघांनी मिळून एक स्वतः वेबसाईट डेव्हलप केले आणि देशभरातल्या मुलामुलींना आव्हान केले, कोणाला नोकरी हवं असेल तर आपण ह्यात सहभागी व्हा. 2 लाख मुलामुलींना दोघांनी नोकरी लावली आत्तापर्यंत. आणि आज त्यांनी त्यांच्या 20-25 मित्रमैत्रिणींना घेऊन ते ऑफिस चालवतात. त्या ऑफिसला मी गेलो होतो. काय करू शकत नाही म्हणता. मला एक महिला भेटली, तिची उंची 4.5 फूट आहे. प्रज्वल नावाची संस्था आहे, तुम्ही जावं ह्याच्यावर गुगलवर प्रज्वल मारा, एक महिला येते सुनीता कृष्णन नावाची. तिने रेड लाईटमध्ये, ती स्वतः गँग रेपड आहे, स्वतः लहान कॉलेजला असताना तिनं ठरवले माझ्यासारख्या ज्या मुली आहेत ह्या सगळ्यांना मी या घाणीतनं बाहेर काढायचं. ही सुनीता कृष्णन आज 17,000 मुलींना रेड लाईट एरियामधून बाहेर काढून आणून आपल्या आश्रमात ठेवून त्यांना जीवन जगण्याचे आजीविकेचे साधन शिकवून त्यांना त्यांच्या पायावर उभी केली आणि 17,000 मुलींची लग्न करून त्या सगळ्यांना स्वाभिमानाचे जीवन जगायला शिकवले. काय नाही करू शकणार आपण? का नाही करू शकणार? आम्हाला काय सवय झालेली असते, काहीतरी काम सांगितले, हे कसं शक्य होईल, ती कसं शक्य होईल. माझ्याकडे अशी नाही म्हटले तरी 1000 लोकांची डाटा आहे. मी देशभरात भेटतो अशा लोकांना. मी कधी सिक्कीमला जातो, कधी आसामला जातो, अरुणाचलला जातो, तिथेही अशा माणसांना शोधत असतो की हे काय करतात राष्ट्रासाठी. मी केरळमध्ये जातो, तामिळनाडूमध्ये जातो, तर तिथेही शोधत असतो की काय काय काम करू शकतात लोक. दिल्लीमध्ये एक मुलगी दिसली मला. मुलगी म्हणजे नवरा वारला तिचा, यादव नावाची महिला आहे, तरुण वयातच. ICR मध्ये नवरा शिपाई होता म्हणून नवरा वारल्यावर तिला अनुकंपाच्या आधारावर नोकरी भेटली स्वीपरची. अशीच काहीतरी कार्यक्रम असले की हाल झाडणं, बैठक टाकणं, चहा पाणी आणून देणं ही काम करायचं. आणि अशीच काहीतरी ट्रेनिंग, आज जसं सकाळने ही वेगवेगळे ट्रेनिंग्स ठेवलेले, प्रशिक्षण ठेवलेले, असं सुरू झाले की ती एका कोपऱ्यात बसून ऐकायची. ऐकता ऐकता ती विचार करत होती की ह्यातनं मुक्ती कधी मिळणार मला. एके दिवशी लोणचं कसं बनवावं याची ट्रेनिंग देण्याकरता एक व्यक्ती आलेली आणि इतकं मन लावून ऐकली तिनं. आणि दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन 2 किलो लिंबू आणली आणि लोणचं घातली आणि काही दिवसांनी विकली. ज्यांनी घेतली ते म्हणाले आम्हाला अजून हवे आहे. तिनं हळूहळू हळूहळू सुरू केली लोणचं बनवायचं काम. तिच्याकडे इतकं डिमांड वाढलं, नोकरीला राजीनामा दिली. आज तिच्याकडे 500 महिला. तिनं ठरवले माझ्यासारखे अगतिक 500 महिलांना मी काम देईन. आज तिची 500 कोटी रुपये टर्नओव्हर आहे दिल्लीमध्ये. एवढ्या महिलांना ती मदत करते, काम करते. काय नाही करू शकणार आम्ही? का नाही करू शकणार? मला असेच एक प्रवासी ठिकाणी सहज आमच्या साथीदार जे होते ते सगळे चहा प्यायला गेले आणि मी जरासा लांब बसलेले होतो आणि बाकीचे ते कॅन्टीनमध्ये जाऊन, मी कॅन्टीन समोर गाडीत बसून होतो आणि बाकीचे आमची नाश्ता करायला गेले. आणि तो हॉटेलचा मालक होता, तो माझ्याकडे आला. स्वामीजी तुम्ही काही घेत नाही का? मी म्हटलं मी घेतलेले आहे, मी काही घेत नाही. असं हॉटेलात वगैरे येत नाही का? मी म्हटलं ते बरं दिसत नाही आणि मी काही पथ्य पाळतो आयुष्यात, त्यातलं हेही एक पथ्य आहे की आम्हाला जिथे शोभादायक वाटत नाही अशा ठिकाणी बसू नये. म्हणून मी आलो नाही एवढंच. पण मला आवडतं तुमचं काम वगैरे, तुम्ही कशी काम करताय. मी कुठेही हॉटेलात कोणाच्यात गेलो नेले तर आधी त्यांची किचन बघून येतो, साफसफाई कशी असते, स्वच्छता कशी असते, काम करणारी कोण कोण आहेत आणि मटेरियल काय काय बनवतात, हे कुठून कुठून आलेले आहेत, कोणत्या गावची आहेत, ह्यांच्या मागे काय, हे सर्वही पाहत असतो.
त्याला विचारलं मी, काय करतोयस तू? तो म्हणाला, स्वामीजी मी 10वी नापास आहे. मग तुझे आई वडील का? माझा वडील सिटी बसमध्ये कंडक्टर आहे आणि मला कुठल्याही स्कूल कॉलेजमध्ये नोकरी भेटणार नाही किंवा बाजारात कुठेही 10वी नापासला नोकरी भेटत नाही असं कळल्यानंतर मी डोसा बनवायचं एक तंत्र शिकलो. आता त्यांनी त्या डोसा बनवण्याच्या तंत्रावर त्यांच्याकडे एक 200 कामगार आहेत आता त्या मुलाकडे, आणि त्याच्याकडे ही टमटम आहेत ना, एका टमटमवर 5 मुलांना काम लावतोय तो. एका बाजूला बनवायचं, एका बाजूला द्यायचं. 3 लोक डोसा बनवणार आणि 2 माणसं वाटप करणार. कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचा लग्न आहे, कोणाचा काय आहे, आणि काही नसेल तर बाजारात उभं राहून करायचं. तर तो म्हणाला, स्वामीजी 500 मुलांना मी आत्ता मदत करतो, त्यांना माझ्यासारखे 10वी नापास जे आहेत ह्या सगळ्या मुलांना काहीतरी शिकवायचं असं ठरवलं, आणि माझं डोसा जे आहे 200 प्रकारचे मी डोसा बनवतो आणि त्याचा पेटंट केलेलं आहे. मी परवाच 5 कोटीला पेटंट विकले म्हणाला. माझे 5 कोटीला पेटंट विकला. तो माझ्याकडे येत असतो तो नेहमी आणि मी त्याच्याकडे जात असतो. माझी अशी देशभरात खूप सारी लोक आहेत. मी एवढ्याकरता सांगितलं की मी फक्त नमुना सांगितला. इथेच शिरोळ तालुक्यात एक महिला आहे जिची ती जन्मजात थोडीशी विकलांग आहे, म्हणजे पांगळी आहे. लग्न केल्यावर नवऱ्याने नांदवला नाही, लंगडी आहे म्हणून. ती आईवडिलांकडे राहिली. घोसरवाडची आहे, कस्तुरी तिचं नाव. मेंढपाळांच्या घरात जन्माला आली आणि ना मेंढपाळ करू शकत नव्हती, तेही करू शकत नव्हती. आणि तिनं हळूच घरात आई वडिलांना म्हणाली ना, सासरवाडीत ठेवत नाही, आत्ता काय करू? ते म्हणाले घरात जेवून खाऊन राहा, घरातच होईल ते काम करून राहत होती. एके दिवशी एक म्हातारा माणूस येऊन दारात बसला. दिवसभर उठलाच नाही. उठला नाही म्हटल्यानंतर हळूच विचारले त्याला, आजोबा कुठल्या गावचे तुम्ही? तो म्हणाला मी शेजारचा गावचा आहे. मग सकाळपासून बसलाय, उठला नाही. मुलाने घराबाहेर काढले मला. आता जाऊ कुठे म्हणाला. आता एकच जागा राहिली मला वरती जाण्याची. असं कसं होईल म्हणाला. तुम्ही जेवा. त्याला जेवण दिली. बाळा आत्ता जेवण दिलीस तर उद्या काय होणार आहे? मग एक दिवस देव जेवून मी किती दिवस जगणार आहे? त्याच्यापेक्षा मी उपाशीच मरायचं ठरवले असं म्हणाले. ती म्हणाली मी आहे तोपर्यंत तुम्हाला काही मरू देणार नाही आजोबा, या म्हणाली. जेवायला वाढले. हळूच तो आजा तिथे जेवायला लागला आणि तो म्हटला मी तरी मोकळं कसं, मोफत कसं जेवू बाळा, मला काहीतरी काम सांग म्हणाला. तिनं काहीतरी सांगितले. तिला मदत तो करत होता, त्याला ती करत होती. करता करता आज तिच्या घरात 20 वृद्ध आहेत. कोणाकडे 1 रुपया मागत नाही आहे. 20 वृद्धांची ज्यांची मुलं बाळं आहेत. तुम्हाला माहिती आहे आई बाप 10 मुलं पाळू शकतात, पण 10 मुलं एका आई बाबाला सांभाळू शकत नाही. ही असली दुनिया आहे आणि असला काळ आत्ता आपण सगळेजण बघतो आहोत. आणि त्यात आम्ही सुद्धा कोण ना कोणतरी आज ना उद्या निघणार आहोत. ते निघू नये म्हणून मी आज ही गोष्ट आपल्याला सांगितली. एक विकलांग महिला काय सेवा करू शकते. अपना घर नावाची एक संस्था आहे, गुगलवर जावा. अपना घर नावाची, भारद्वाज नावाचा एक डॉक्टर BHMS संपल्यानंतर घरासमोर बसलेल्या म्हाताऱ्याला विचारलं इथे का बसलाय? तो म्हणाला पोराने घरातनं काढले मला बाहेर. हाताने काम करत होतो तोपर्यंत ठेवली, आता माझ्या हातून काम झेपत नाही म्हणून त्याला मला जेवू घालत नाही आणि घरातनं हाकलून काढले. म्हणाला हे काही एकटे नसणार, अशा लोकांसाठी मी काहीतरी करायला पाहिजे. म्हणत 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 त्यांनी त्यांची BHMS पूर्ण होण्यापूर्वीच संकल्प केला की अशा लोकांसाठी मी काम करायला सुरुवात केला. अपना घर नावाची एक संस्था बनवल्यानंतर आज त्या अपना घरमध्ये भरतपूरला, राजस्थान आणि राजस्थानचा शेवटची जिल्हा उत्तर प्रदेशचा बॉर्डरवर आहे, मथुरेजवळ अपना घर नावाची संस्था आहे. त्या संस्थेत तुम्ही गेलात ना, तिथले असणारी माणसांना पाहण्याकरता धाडस लागते, नाहीतर हार्ट अटॅक येईल. माझ्याबरोबर 2-4 घेऊन गेलो होतो. 2 मिनिटात ते बाहेर पळाले, कारण ते पाहू शकले नाही.
रस्त्यावर जे एडसर फिरत असतात ना, कोणाचा हात तुटलेले, कोणाचं डोकं तुटलेले आणि असा भस्का पडलेले, आणि एक एक खड्ड्यातनं 10-10, 20-20 हजार किडे बाहेर काढतात. तिथे काढून त्याच्यावर उपचार करून दिवसाला 2 वेळ त्याला आंघोळ घालून ड्रेसिंग करून वेळेवर त्याला औषध देऊन त्याच्या पायावर उभं करून त्याचा ॲड्रेस विचारून तू गावी जाणार का, तुझ्या पोरांकडे सोडू का, घेतला तर ठेवून घेतला नाही तर परत आणतो, अशी त्यांच्याकडे आत्ता 35,000 लोक आहेत. तुम्ही आजही जावा, त्यांची आत्ता 35 आश्रम झालेले आहेत. मी जिथे गेलो तिथे दर दिवशी 3 ते 4 डेथ रेट होता त्यांच्याकडे. उपचार करून वय झाल्यानंतर सुद्धा मरणाऱ्यांची संख्या. आणि एक 60-65 छोटी छोटी मुलं मुली होती. मी म्हटलं ही कोणाचे? ती म्हणाली जी महिला एडसर आहेत, भिकारी आहेत, आणि त्या महिलांना माहीत नाही की ही मुलांची वडील कोण आहेत, आणि ते जन्माला घातले, बाळाला दूध पाजावं ही सुद्धा त्यांना कळत नाही, पण ह्या सगळ्यांना आम्ही सांभाळतो इथे, आणि त्यांची ही मुलं म्हणजे माझीच मुलं आहेत. मी लग्न करतानाच पत्नीला सांगितलं की आपण आयुष्यात स्वतःची बाळ जन्माला घालायचं नाही. का? जन्माला घातली तर आमचं लक्ष सगळे आमच्या मुलांकडे केंद्रीकृत होणार आणि ह्या लोकांची सेवा आमच्या हातून होणार नाही. ते पत्नीने सुद्धा मान्य केली त्या भारद्वाजांच्या, आणि दोघांनी मिळून इतकी सुंदर चालवले, जगात अशी सेवा करणारी कुठे दिसणार नाही. मी एवढ्या गोष्टी एवढ्याकरता सांगितलं की आम्ही काय करू शकतो. असे आमच्या महाराष्ट्रातच शेकडो लोक आहेत, आजूबाजूला शेकडो आहेत, आणि आम्ही जाऊन तिरुपतीच्या हुंडीत 50,000 घालून येतो, पण आमच्या शेजारी उपाशी मरणाऱ्याला 25 रुपये देणार नाही. ही आमची वृत्ती असते. आमच्या लोकांना कधी डोळे उघडणार माहीत नाही आहे, पण आपण ह्या जगात जन्माला आलो घेण्याकरता नाही आलो, देण्याकरता आलो, ही आमच्या लक्षात असायला पाहिजे. घेणारी सगळे आहेत. एक आंब्याची झाड या सृष्टीकडून जे घेते ते सगळे परत करते, स्वतःकरता काही ठेवत नाही. एक जनावर काहीतरी या सृष्टीतनं खाते तर त्याला सगळीच परत करते, स्वतःकरता काहीच संग्रह करून ठेवत नाही. आणि एक नदी या सृष्टीकरता पाणी वाहवत असेल तर एक थेंबही स्वतः नाही पित, धुण्याकरता, पिण्याकरता आणि स्नानाकरता सगळ्यांनाच ते स्वयं अर्पित करते, पण स्वतः कधीही काही घेत नाही. एक फूल या जगात जन्माला येते, फार वेळ जगत नाही आहे, पण जेवढा वेळ जिवंत आहे फूल तेवढा वेळ जगाला आपली सौंदर्य देते, आपली सुगंध देते, आणि लोकांचे मन प्रफुल्लित करून मरून जाते. आणि एक मधमाशी जे 4-8 दिवस जीवन जगते, जगत असताना ती मधमाशी अनेको फुलांना स्पर्श करून परागीकरण करून त्यांना फळं बनण्याची सामर्थ्य देते, आणि आपण स्वीकारलेले मध नेऊन ठेवून दुसऱ्यांना ते मध देण्याचं काम करत असते. असं कुठलाही प्राणी बघा, पक्षी बघा, ते निसर्गाकरताच काहीतरी करत असते आणि स्वतःकरता काही करत नसते. आम्ही मनुष्य नावाचे जे प्राणी आहोत ह्या सगळ्यांचे शोषण करतो, आणि आम्हाला वाटतं की हे सर्व जग आमच्यासाठीच देवाने निर्माण केले. का आमच्यासाठी निर्माण केले? इथे लाखो जीवसृष्टी आहेत, हे सगळ्यांचा अधिकार समान आहे याच्यात, आणि सर्वजण देतात. तर मी काय दिले ह्या सृष्टीला? या सृष्टीकडनं एवढं मी घेतले, आणि मी काय दिले ह्या सृष्टीला? एकदा आपण स्वतःला विचारावं, मी काय देऊ शकेन का? जे दुर्बल घटक आहे या सृष्टीत, गरजू घटक आहे, तो कोणी मनुष्य असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, कोणी असेल, याच्यापेक्षा मोठं धर्म आणि मोग दया धर्म का मूल है, इस पर भी स्वर्ग नहीं मिले तो तुलसीदास जामीन है. तुळशीदास म्हणतात ह्याच्यापेक्षा मोठं कुठलंही धर्म नाही आहे ज्यामध्ये दया नाही आहे, आणि आमच्याकडे दया असेल तरच आम्ही काहीतरी सेवा करू शकतो. आम्ही काय सेवा करू शकतो? छोटी 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 सेवा करू शकतो आपण, इतक्या साऱ्या प्रकारची करू शकतो की आपण कल्पना करू शकणार नाही. मला वाटलं की काय करावं. आमच्या इथे जवळपासचे 100-150 गावांमध्ये मराठी शाळेतल्या मुलांना 10वीला गेले तरी सुद्धा लिहिता वाचता येत नव्हता. मग ह्या मुलांप्रती मी काय करता येईल का? मी 150 शिक्षक नेमले आमच्या मठाच्या वतीने,
या ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही यांना शिकवा आणि इतर मुलांच्या बरोबर सोडा. महिन्याला 5-10 लाख रुपये खर्च येते तर मी भिक्षा मागून आणतो, मेहनत करून आणतो. मी पैशाची सोर्स निर्माण केला. आज 150 गावांमध्ये मी त्या शाळेतल्या मुलांना काहीतरी शिकूया म्हणतो. लहान लहान बाळं आजारी पडत होती. मी काही तज्ज्ञ वैद्यांबरोबर सल्लामशवरा केला. ते म्हणाले, स्वामीजी एक सुवर्णबिंदू नावाचा एक औषध असते, याचा प्राशन जर करवलं या मुलांना, ही मुलं आठवड्याला 15 दिवसाला जे दवाखान्याला जातात जाणार नाही आहे. गेले 13 वर्ष दर महिन्याला 30,000 मुलांना आम्ही ते गुठी पाजतो. की काय काम करायचं तर कितीही करू मी नॉर्थ ईस्टमधले आमच्याकडे एक 100-200 मुलं आणून ठेवलेले मेघालयची, ज्या मुलांना जिथे शाळा नाही आहे, काहीच नाही आहे, अशी एक 100-200 मुलं आणलेले मी कॉलेज पूर्ण करून नोकरीला लावून त्यांच्या घरी पाठवतो. मला बरीच लोक म्हणतात, स्वामीजी तुम्हाला काय मिळणार ह्यातनं? ह्या जगात मिळवण्यासाठी नाही आलो आपण, आपण देण्यासाठी आलो, घेण्यासाठी नाही आलो. अशी छोटी 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 मी एक व्यक्तीला तरी सांभाळू शकेन का? एक व्यक्तीला जाता जाता काय मदत करता येईल? असं केला तर दुसऱ्या आत्म्यापर्यंत पोचल्यासारखे होईल. म्हणून आपण आपल्या आयुष्यात देशासाठी, समाजासाठी, निसर्गासाठी खूप काही करू शकतो.